तर मित्रांनो ना, आता संध्याकाळ झाले आणि ह्या साईडला ना कुणीतरी वनवा लावून दिलाय बरं का. आणि पूर्ण हे बघू शकता तुम्ही, गवत पूर्ण वाळलेलं आहे. तर आता तुम्हाला दाखवतो, हे बघा. हॅलो गाईज, दिस साईड तुमचा आदिवासी रायडर 62-68 इयर्स ब्रो पोशाप आहे. तर सकाळी सकाळी आपण मस्तपैकी आता आज तयार झालोय आणि सकाळ झालेली आहे. इकडे सण खूपच वरती आला, हा बघा तुम्ही बघू शकता. आज जे पक्षी आहेत ना पोशांनो, तर आज पक्षी तिकडे द्राक्षाकडे गेलेत बरं का. ह्या साईडला हा द्राक्षाचा बाग आहे, तर ह्या साईडला सर्व पक्षी आहेत. आज आवाज येत असेल. आणि नेहमी ह्या 2 झाडांवरती असायचे, आज तिकडे त्यांचा दौरा आहे. सुपर डुपर पोषण. आणि सकाळ झाले. सगळ्यांना गुड मॉर्निंग पोषण. आणि तुम्ही कशा आहात मला कमेंट करून सांगा. आपले 2 ब्लॉग सुपर डुपर तुम्ही व्हायरल करून टाकले, तो तर धन्यवाद. आणि जे नवीन पोरं बघताय पोषण, खूप खूप आभार, तुम्ही मला सबस्क्राईब केलं, आपल्या फॅमिलीमध्ये तुम्ही जॉईन झालेत, खूप खूप धन्यवाद. आणि इकडचा तुम्ही व्ह्यू बघा. आणि आता ना नाशिकमध्ये जबरदस्त उकाडा जाणवायला लागला. इकडे जे उंबराचं झाड आहे ना, त्याला बघा कसे आता उंबर मोठे मोठे झायला म्हणजे लागलेत. सुपर डुपर. इकडे हे एकदम गर्द. आता याची एकदम सुपर डुपर अशी सावली खाली पडते, छान वाटते. एकंदरीत तिकडचा जर माहोल तर एकदम भारीच आहे. अशा प्रकारची दिवसाची सुरुवात झालेली आहे. आणि हे बघा काय वाईब आहे ना पोषण, सुपर डुपर. इकडचा व्ह्यू बघा, एकदम भयानक शांतता, छान. आणि पावसाळ्यामध्ये इकडचं जे वातावरण असतं ना, एकदम ग्रीनरी असते ह्या साईडला. आता पूर्ण हे गवत वगैरे सुकलंय, तर एकदम तपकिरी रंगाचं तुम्हाला दिसतं. आणि मध्येच ही जी याची झाडं आहेत, ही जी झाडं आहेत ना, आपलं बाबळाची झाडं आहेत, हे बघा बाबूळ ही आहेत. आणि तीच इकडे ग्रीनरी म्हणून दिसतात ह्या साईडला. तर अशा प्रकारचं नाशिकचं वातावरण आहे. आता कडाक्याचा उन्हाळा जाणवायला सुरुवात होईल. आपण जी कढीपत्ता छाटला होता त्याला मस्त छान अशी पानं आलेत, बघू शकता तुम्ही. सुपर. इकडे आपण टोमॅटो लावलेत, बघू शकता पोषण. आमच्याकडे त्याला तांबाटा सांगायचं, तांबाटा लावलाय मस्त पैकी. सुपर डुपर असा माहोल आहे. आणि काल आपण मोहळ पण काढलं होतं बरं का, त्याचा ब्लॉग तुम्ही बघितला असेलच, नसेल बघितलं तर बघा ना पोषण. सुपर डुपर आहे कालचा ब्लॉग. आणि आंबे बघा किती आता मोठे झालेत, हे बघा. मग कसे आंबे आहेत, सुपर डुपर. या मस्तपैकी कैऱ्या वगैरे खायला. खाली तर खूप पडतात, हे बघा खाली एकदम बघा किती पडतात, खूप पडतात. तुमचे पडतात का मला कमेंट करून सांगा ना पोषा हो. ए बाबा, बाबा, हे बघा इथे कोळी काय करतात, असं कोळ्यांचं असं घरटं राहतं ना, तर तेच माझ्या डोक्याला लागला आता. तर अशा प्रकारची इकडची वाईब आहे. मेथी पण मोठी व्हायला लागली, हे बघा कशी मोठी होती. मित्रांनो मस्त की सकाळचा नाश्ता पण आलाय. आलीने आज धिंडरे बनवलात. याला मराठीमध्ये काय ते डोसा बिसा म्हणतात, आमच्या इकडे याला धिंडरे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. हे बघा सुपर डुपर. चलो हे पोषानं मस्त मी चालू आहे तो सांजूला घ्यायला. आणि आता इकडं ऊन खूप वाढलंय बरं का, जबरदस्त सुपर डुपर असं इकडं बघू शकता तुम्ही. जवळजवळ 35 डिग्री सेल्सिअस तापमान वाढलंय बरं का नाशिकचं पोषण. हे बघा कसं वातावरण आहे सांगा मला कमेंट करून. वाव सुपर ना पोषण. चला. आणि आज गॉगल पण आम्ही आणला. हॅलो गाईज, तर मस्तपैकी आम्ही आता ग्रेप्स घ्यायला चाललोय, सांजू आणि मी. दुपारचे वाजले आता 1. चला त्यासाठी एन्जॉय करा पैशानं. ग्रेप्स घेऊन येऊया आपण, है ना सांजू. आम्ही फिरायला चाललोय, तुम्ही येईल का फिरायला? जगणारा आम्ही चाललोय फिरायला. खूप ना तुम्हाला पण घेऊन जाऊ का? तुम्ही कमेंट करून सांगा. हॅलो गाईज, तर मस्तपैकी आम्ही आता संध्याकाळी फिरायला निघालोय. असं सांजू म्हणून राहिले. आणि तुम्ही येणार का मला कमेंट करून सांगा. असं पण सांजू म्हणून राहिले, हो ना. तर आम्ही सांजू सांजू मध्ये तुम्हाला चॉकलेट देईन. तर मित्रांनो मस्तपैकी आम्ही फिरायला निघालो. इकडचं वातावरण बघा एकदम सुपर डुपर. परवा बड्डे आहे. इकडचं वातावरण बघा सुपर. सण अजूनही वरती आहे आणि खूप गरम होऊ राहिले, तरी सुद्धा आम्ही निघालोय संध्याकाळ फिरायला बरं का बशांना. चला इकडे ह्या साईडला मस्तपैकी सनसेट हो राहिला, तुम्ही बघू शकता. सुपर डुपर पोषण. आणि दिस साईड तुमचा पोषाब आहे. तर पोषण आपण मस्तपैकी संध्याकाळी फिरायला आलो होतो. सुपर असं वातावरण. आणि सांजूशी अजून नाही आलेलं, ते बघा त्या साईडला आहेत सांजूशी, हे बघा. तर ते येतील तोपर्यंत तुम्ही इकडे बघू शकता कसा सनसेट हो राहिला बघा. तर मित्रांनो ना, आता संध्याकाळ झाले आणि ह्या साईडला ना कुणीतरी वनवा लावून दिलाय बरं का. आणि पूर्ण हे बघू शकता तुम्ही, गवत पूर्ण वाळलेलं आहे. तर आता तुम्हाला दाखवतो, हे बघा पूर्ण कसं पेटू राहिलं बघा. म्हणजे शक्यतो इकडनंच आग आले, हे बघा तुम्ही बघू शकता. आणि ते आता वारा ह्या साईडला आहे, तर ते ह्या साईडला जाऊ राहिलं. संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालली.
आली भजी बनवून राहिली. इकडे सांजूसाठी ही पोटॅटो भजी आणि आम्ही इकडे मिक्स भजी खाणार आहे. काय काय टाकलं रे आले? कांदा टमाटर मिरची. कांदा टमाटर मिरची आणि हे बेसन घेतलंय मस्तपैकी. तर बनवू आता भजी. आज भजीचा बेत आहे पोषण. आणि इकडचं वातावरण बघा मस्तपैकी संध्याकाळ व्हायला लागले आणि इकडचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो बरं का. इकडे बघा थोडंसं हलका हलका तांबूस व्हायला लागलाय. थोड्याने पूर्ण तांबूस होईल इकडे. आणि हे बघा इकडचा व्ह्यू. आणि इकडे कुणीतरी बनवा लावून दिलं तुम्हाला मी सांगितलं. हे बघा संध्याकाळचं जेवण इकडे रेडी आहे. आज आलीनी मस्तपैकी मिक्स भजी आहे. इकडे पोटॅटो भजी आहे. इकडे आपलं कुळदाचं बेसन आहे. दुपारची अगेन खिचडी आहे. इकडे चपाती वगैरे आहे. इकडे सांजू बसले. सांजू हाय कर. सांजू आज हाय नाही करणार. इकडे आली आहे. आणि हे बघा ग्रेप्स. पोषण मस्तपैकी नाशिक सिटी म्हणजे ग्रेप्स आहे. तर या ग्रेप्स इतके आणून ठेवलेत आम्ही या मस्तपैकी खायला. इकडे भिजत ठेवलेत म्हणजे त्याचं जे टेस्ट वगैरे असते ना, औषध वगैरे फवारलेले असतात ते निघून जाईल. तर हे ग्रेप्स या लवकर ग्रेप्स खायला पोषण. चला जेवण वगैरे करू मस्तपैकी नंतर ग्रेप्स खाऊ. चलो. तर मित्रांनो आजचा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो मिळते नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए शुक्रिया. टाटा बाय. सी यू सून.